बॉडी तयार करायची, बॉडी तयार करा. त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घ्या. ऐकलं ती बोलायचं. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण औद्योगिक भागात महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 3 लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी मोई तालुका खेड गावातील भैरवनाथ नगर या ठिकाणी केली. या प्रकरणी इस्तियाक अब्बास चौधरी वय वर्ष 26 राहणार काळेवाडी मूळ राहणार उत्तर प्रदेश, अब्दुल करीम अब्दुल्ला चौधरी वय वर्ष 26 राहणार कुदळवाडी मूळ राहणार उत्तर प्रदेश यांना अटक केली आहे. तर सोमनाथ चौधरी राहणार कुदळवाडी चिखले याच्यावर NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस शिपाई कपिलेश कृष्णा इगवे वय वर्ष 32 यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोई गावातील भैरवनाथ नगर येथील जैन हायड्रोलिक्स दुकानाच्या समोरील रस्त्याच्या कडेला 2 जण अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आले असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 3 लाख रुपये किमतीचा 16 ग्रॅम वजनाचा MD हा अंमली पदार्थ जप्त केला. आरोपींना ताब्यात घेऊन MD बाबत चौकशी केली. त्यावेळी सोमनाथ चौधरी याच्याकडून अंमली पदार्थ आणल्याची माहिती आरोपींनी दिली. पुढील तपास महाळुंगे MIDC पोलीस करत आहेत. टेकडीवरून उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रेलर खाली कोसळला. या अपघातात ट्रेलर चालकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी दिनांक 3 रोजी कुरोळी या ठिकाणी घडला आहे. गुरुदेव सिंग वय वर्ष 40 राहणार नागपूर याचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या प्रकरणी महाळुंगे पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा त्याच्या ताब्यातील ट्रेलर घेऊन वेगाने कुरोळी टेकडीवरून खाली उतरत होता. त्यावेळी ट्रेलरवरील नियंत्रण सुटले व ट्रेलर टेकडीवरून खाली कोसळला. यामध्ये चालक गुरुदेव गंभीर जखमी झाला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. तळेगाव चाकण महामार्गावर रात्री 11च्या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलरची चाके निखळून बसला धडकल्यानं चाकण MIDC मधील कामगार वाहतुकीच्या बसला अपघात झाला. सुदैवानं बसमधील कामगार अगोदरच उतरले होते. त्यामुळे झालेल्या या अपघातात बसचे नुकसान वगळता मोठा अनर्थ टळला. अपघात झाला त्या ठिकाणी शेवटचा थांबा असल्यामुळे सुदैवानं बसमध्ये कोणीही प्रवासी नव्हते. मागे पुढे इतर वाहने नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. अपघातामध्ये बसची काच फुटून दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे. घरची गरीब परिस्थिती, लहानपणीच वडील केले. आई शेतात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. या परिस्थितीत आयुष्याचे सोने करत खरपुडी बुद्रुक तालुका खेड येथील निखिल शिवाजी भोगाडे यांची मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड झाली. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 4 वर्षाच्या संघर्षानंतर निखिल भोगाडे यांची MPSC मार्फत मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड झाली. सर्वाधिक वर्दळीच्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे काम नाशिक फाटा ते राजगुरुनगर दरम्यान प्रलंबित आहे. चाकणमध्ये होणाऱ्या कोंडीने याचा सर्वात मोठा फटका याच भागात बसत आहे. वेगवेगळ्या वल्गना होत असल्या तरी रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू होत नाही. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत यावरून मोठे रान पेटणार असल्याची शक्यता आहे. चाकणपासून काही अंतरावर आणखी एक गुरांचा बाजार सुरू होणार आहे. पूर्वीपासून इंदोरी येथे मंगळवारी आठवडे बाजार आणि जनावरांचा बाजार सुरू होता. परंतु काही कारणास्तव सुमारे 20 वर्षांपासून हा बाजार बंद झाला होता. 20 वर्षांपूर्वी चाकण व इंदोरी येथे जनावरांचा बाजार सुरू होता. मात्र इंदोरी बाजार अनेक वर्षांपासून बंद होता. आठवडे बाजारामुळे शेतकरी व ग्राहकांची सोय होते. शिवाय अन्य नव्याने व्यवसाय सुरू होण्यास प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे चाकणपासून काही अंतरावर आणखी एक गुरांचा बाजार सुरू होणार असल्याने येथील बाजारावर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांचा कळमोडी पाणी योजनेत समावेश नसल्याने ही गावे दुष्काळाने होरपळत आहेत. या भागात पावसाळ्यात पाऊस कमी पडत असल्याने उन्हाळ्यात येथील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. उन्हाचा तडाखा, वाढलेली पाण्याची मागणी, आटलेल्या आणि पाणी पातळी कमी झालेल्या बोरवेल, महापालिकेकडून दिवसाआड तेही काही भागात कमी दाबाने आणि अपुरे मिळणारे पाणी, टँकरचे वाढलेले दर अशी स्थिती यंदा एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात निर्माण झाल्याने यंदा उन्हाळा सर्वांसाठीच कठीण असल्याची स्थिती दिसून येत आहे. लोनच्या बहाण्याने तरुणाची 1 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 29 मार्च रोजी चऱ्होली तालुका खेड या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी चालिंदर माणिक गावडे वय वर्ष 33 राहणार चऱ्होले यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आळंदी येथील पापमोचनी एकादशी निमित्त माऊली मंदिरात भाविकांनी श्रींच्या दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतून मंदिर एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. 50,000वर भाविकांनी श्रींच्या दर्शनास गर्दी केली. एकादशी दिनी मंदिर आणि नगर प्रदक्षिणा करत भाविकांनी हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावटीचे श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते.
नियमित देखभाल दुरुस्तीसाठी पुणे महापालिकेने भामा आसखेड धरणातून होणारा पाणी पुरवठा गुरुवारी दिवसभर बंद ठेवला। परिणामी आळंदी शहरात तब्बल 2.5 दिवस पाणी पुरवठा बंद होता। चास गावाच्या उपसरपंच पदासाठी पूनम नवनाथ रासकर यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यांच्या निवडीचे गावातून स्वागत होत आहे। चाकण नगरपरिषदेत कचरा घंटागाड्यांची दुरावस्था झालेली असून कचरा ठेकेदार यांच्या ताब्यात गाड्या नगरपरिषदेने दिल्या आहेत। मात्र त्यांची किंमत नीटनेटकेपणा ठेवण्यात ठेकेदार अपयशी झाले असून या गाड्या लावण्यासाठी वाहनतळ नाही, तसेच त्या स्वच्छ किंवा धुतल्या देखील जात नाहीत। याकडे नगरपरिषद आरोग्य विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करत असून आरोग्य विभागात ज्या प्रमाणावर खर्च केला जात आहे तेवढ्या प्रमाणात काम मात्र दिसत नाही। यामुळे नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे। लोकसभा निवडणुकांचे वातावरण तापले असताना उमेदवारांकडून केवळ आभासी प्रचार सुरू आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पूर्वीचीच लढाई होत आहे। विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अशीच लढत होत आहे। सध्या उमेदवारांकडून विकासावर कोणतीही चर्चा होताना दिसत नाही। केवळ वैयक्तिक टीका टिप्पणी व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे। यामुळे मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न दुर्लक्षित केले जात आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून चाकण, खेड, तळेगाव, शिक्रापूर, रांजणगाव, पिंपरी चिंचवड औद्योगिक वसाहतीतील गुंतवणूकदार, उद्योजक यांच्याकडून या परिसरासाठी विमानतळाची मागणी केली जात असताना या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा चांगलीच लढत होणार आहे। मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सलग 3 टर्म वेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता। आता पुन्हा एकदा आढळराव पाटील लोकसभेची निवडणूक लढत आहेत। मात्र यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर उतरले आहेत, तर डॉक्टर कोल्हे राष्ट्रवादीच्या काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर लढत आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट, राज्यात झालेले राजकीय बदल यामुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत राहण्याची शक्यता आहे। राज्यात शिवसेनेसह राष्ट्रवादी पक्षात देखील मोठी फूट पडली असून याचा फटका उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे। 2019 साली अमोल कोल्हे यांनी जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरूर येथे आघाडी घेतली होती, तर भोसरी आणि हडपसर येथे आढळराव पाटलांना मोठ्या प्रमाणात लीड मिळाली होती। आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघापैकी 5 आमदार महायुतीत सहभागी आहेत। अशातच जुन्नरमध्ये अतुल बेनके, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, तर खेड, आळंदीमधून दिलीप मोहिते पाटील हे अजित पवार गटात आहेत। त्यामुळे या ठिकाणी आढळराव पाटलांना ताकद मिळण्याची शक्यता आहे। दुसऱ्या बाजूला हडपसर आणि भोसरी विधानसभेत मागच्या वेळी आढळरावांना चांगलं मताधिक्य मिळालं होतं। यावेळीही भोसरीचे आमदार तर हडपसरचे आमदार चेतन तुपे हे महायुतीत आहेत। त्यामुळे या ठिकाणाहूनही आढळराव पाटलांना लीड मिळणार असण्याची शक्यता आहे। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीसोबत असलेले एकमेव आमदार अशोक पवार यांनी कोल्हेंना पाठिंबा जाहीर केलाय। दरम्यान भोसरी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या मोशी, चिखली, चरोलीस, भोसरी, गावठाण या भागात 2019च्या निवडणुकीत आढळराव पाटलांना 1,25,336 मते, तर कोल्हे यांना 88,259 मते मिळाली होती। आढळरावांनी या ठिकाणी 37,077 मतांची आघाडी घेतली होती। त्यामुळे या ठिकाणाहून यंदा आढळरावांना पुन्हा आघाडी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजगुरुनगर सहकारी बँकेला सन 2023-24 या आर्थिक वर्षात 45 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असून नेट NPA 0% राखण्यात बँकेला यश आले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली। राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीबाबतच्या माहिती बँकेच्या मुख्य कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अविनाश कहाणे, संचालक किरण आहेर, राजेंद्र सांडभोर, राजेंद्र वाळुंज, अरुण तिगडे, दत्ता भेगडे, विनायक घुमटकर, अश्विनी पाचारणे, सागर पाटोळे, समीर आहेर, महेश शेवकरी यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सवरून संचालक विजय डोळस, विजया शिंदे, किरण मांजरे आदी संचालक सहभागी झाले होते। मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वागचौरे व अन्य अधिकारी उपस्थित होते। 24 ते मार्च 24 अखेर 0% इतके राखण्यात यश मिळाले। बँकेच्या व्यवसायवाढीबरोबरच बँकेचे एकूण ढोबळ नफा विक्रमी सुमारे 45 कोटी इतका उच्चांकी झाला। चाकण गावाच्या यात्रेच्या अनुषंगाने शुक्रवारी 5 एप्रिल 2024 चाकणमधील मारुती मंदिर येथे बैठक झाली। यावेळी गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावात एकच यात्रा संपूर्ण गावाला विश्वासात घेऊन भरवण्याचे यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले। तसेच उपस्थित गावकरी यांनी यात्रा कमिटीची निवड केली। तसेच धर्मादाय आयुक्त यांच्याकडे याबाबतची उचित कायदेशीर कारवाई करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले। यावेळी खूप मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते। जोडी तयार करा, त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घ्या। चाकणच्या 2 यात्रा व्हाव्या असं कुणालाही वाटत नाही, परंतु त्याला बरीचशी कारणं आहेत। या पूर्वीच्या काळामध्ये मारुती मंदिरामध्ये मिटिंगा व्हायच्या
आणि त्याच्यामध्ये वर्गणी चालू व्हायची, सगळे कार्यक्रम पार पडायचे, शांततेत कार्यक्रम पार पडायचे, कुठल्याही प्रकारचं गालबोट त्याला लागत नव्हतं. परंतु गेले 4-5 वर्ष यात्रा आम्ही त्यांच्याबरोबरच आहोत. त्यामुळे यात्रा भरत असताना गावाचा कारभार हा अध्यक्षांनी करायचा असतो. वर्गणीला किती जण येतील, किती जण नाही येतील. पूर्वीच्या काळामध्ये पोलीस पाटील वसंतराव गोरे असताना आम्ही 4च लोक होतो. आम्हाला खांदेकरी नव्हता मिळत आणि मडकं धरणाराही नव्हता मिळत, अशी परिस्थिती. परंतु पाटील अध्यक्ष असताना 4, 4.5, 5, 6 लाख, 10 लाखापर्यंत यात्रा जायची. आम्ही काय करायचं, 10 लाखाच्या यात्रेचा कोटा पूर्ण करायचा, पैसे जमा झाले, वर्गणी बंद. अशा प्रकारचा आतापर्यंत यापूर्वीचा अनुभव होता. शिल्लक पैसे आम्ही ठेवीत नव्हतो, आले तेवढे पैसे कार्यक्रमापुरते जमा करायचे. पण नंतरच्या काळामध्ये काय झालं, कोरोना आला 2 वेळा. आम्ही तुम्हाला कधीही विचारलेलं नाही, परंतु वर्गणी झाली किती गोळा, शिल्लक राहिली किती, येणे बाकी किती, एवढा जर तुम्ही जमा केले आणि ते पैसे कुठल्याही खात्यामध्ये आजपर्यंत टाकले गेलेले नाही. मी त्यांना ते सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या. आता ते काय परके आहेत असं काही नाही. आज आता मगाशी कोणतरी विषय मांडला की आपली एकच यात्रा करायची. जर ते इथं आलेलं नाही तर यात्रा तशी एक कशी ठरवायची. मुद्दा नंबर 1. 2 नंबर, मगाशी सचिननी सांगितल्याप्रमाणे वर्गणीला 2 जर वर्गणीच्या पावत्या फिरल्या तर लोक संभ्रमात येतील. 2 विषय झाले. 3रा विषय, कार्यक्रम काय काय करायचा. आणि जी आता कार्यकारिणी झाली, रजिस्ट्रेशन कार्यकारिणी झाली, जर ही रजिस्ट्रेशन कार्यकारिणी झालेली आहे तर त्याची उद्दिष्ट काय आहे हे काय आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळं उद्दिष्ट पाहिली गेली पाहिजेत. जर आज किंवा त्यांनी जर चर्चा केली, गावाची चर्चा करायला पाहिजे. हे काय उपस्थित आहोत आपण 4 वर्षापूर्वी या ठिकाणी मग सांगितलं सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आत्ताच्या विद्यमान अध्यक्षांना आपण त्या ठिकाणी अध्यक्ष केलं. त्यावेळेस महेशनी आणि दत्ता शेट्टी सांगितलं की जे काय होते ते सगळे या ठिकाणी उपस्थित खेळीखेळीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी निर्णय झाला. माणिक शेट्टी त्यांचा सन्मान केला अध्यक्ष झाले म्हणून आणि मी महेशचा सन्मान केला उपाध्यक्ष झाले म्हणून. हे गावाने ठरवलेलं होतं. परंतु दुर्दैवाने त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की सुरुवातीला सगळ्यांनी थोडं दुर्लक्ष केलं. त्याचा परिणाम असा झाला की जवळपास निम्मी कार्यकारिणी आज त्यामध्ये नाही. 2022ला काय झालं, यात्रा परत चालू करायची ठरली. पहिल्या वेळेला म्हणले गाडी भरवायचे नाही. मी म्हणलो चांगला उत्तम निर्णय आहे, आपल्याला चाकला घाटच नाही गावाचा, तर वादाचा विषय नको. दुपार नंतर 4 नंतर ते म्हणले अध्यक्ष म्हणजे चांगले, अध्यक्ष काम चांगलं करतात, पण ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहत नाही, निर्णय लगेच बदली करून टाकी द्या, असं त्यांचा विचार आहे. 2022ला काय झालं, तमाशा ठरवायला गेलो, म्हणजे अध्यक्ष खजिनदार तुम्ही पैसे घ्या, म्हणलं आपल्याकडे शिल्लक नाही तुम्ही द्या. मग आम्ही गेलो नारायणगावला, तमाशा ठरवला. बापूंनी त्यांच्या हस्ते पैसे दिले ना बापू, ॲडव्हान्स दिले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी परस्पर जाऊन दुसराच तमाशा ठरवला. पहिले ॲडव्हान्स बुडाला, म्हणलो काय, म्हणलो विचारलं कसं काय, 2-3 जण गेले आणि दुसरा तमाशा ठरवून आला. गावचे लोक 50 रुपये 100 रुपये गाव करून पैसे गोळा केलेले न सांगता परस्पर जात्यात आणि त्यांनी आपलं काय झालं. कोरोना त्याच्या भगवानाची जी यात्रेची मिटिंग आहे, आता खरं तर दुफळीचा विषय सारखं कोण म्हणते दुफळी गावात हे होऊ नये हे सर्वांचीच प्रामाणिक इच्छा आहे. त्या दिवशीच्या मिटिंगला आम्ही होतो, किसन शेठ बरोबर अशोक शेठ होते, आम्ही सगळेच होतो, माणिक शेठ. त्याशी काय कुणाच्या डोक्यात आलं नाही, यांनी विषय काढला अशोक शेठने की बाबा आपल्या ते पहिली कमिटीची मेंबरची नावं घ्या, काय झाले का, तर तिथं काय किसन शेठ बोलले नाही. आता मी शेजारी बसलो होतो, यांना वाटलं मी माझं ठरूनच चालले, तर आमचं काही मला माहितीच नाही. मी सगळं झाल्यानंतर मग जावं हे परत ते म्हणले मी आमची कमिटी झाल्यानंतर मग झाला पण थोडा गोंधळ झाला. तर मी किसन शेठला एवढं पण म्हणलं, किसन शेठ तुम्ही हे सांगायला पाहिजे होतं, ते विचारत होतं अडचण काय होती आपल्याला सांगायला. ठीक आहे आमच्यासारखं काय आम्ही आहे ते बरोबर गावाच्या बरोबर आहे. म्हणलं गावच्या या मारुती मंदिरात आपली बैठक झाली, ते लायक नव्हते म्हणून तुम्ही लायक आहे म्हणून तुम्हाला लोकांनी सगळ्या ग्रामस्थांनी तुम्हाला अध्यक्षपद करायचं ठरवलं. आता वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, पण तुम्ही हे निर्णय घेतला मला पण पटलं नाही. मी स्पष्ट सांगितलं
त्यानंतर अनिल देशमुख सुद्धा आले होते माझ्यासंग बोलले, म्हणलं दादा आपल्याला असं करू नका, सगळ्यांना घ्या गावात 2 फळी 2 तमाशे 2 गाडे 2 हे बैल, म्हणजे ते आपल्या गावचा नाव लोक किती चांगलं आहे आणि हे तो करू नका म्हणतं. ते म्हणले ठीक आहे काय हरकत नाही, एवढ्यापर्यंत झाला विषय. मग आता आम्ही अशोक झाले चेअरमन आले ते घरी, त्याची आम्ही बसून आम्ही त्यांना सांगितलं की आपण परत बोलून सांगू. महेशदादाचा बी विषय होता, तो पण विषय महत्त्वाचा आहे. आता हे एकंदरीत विचार जसं होतोय तर याच्यामध्ये आपण त्यांना परत आता त्यांना फोन लावला होता, त्यांनी काय म्हणले पोचू म्हटले. वाटेची गुच्छ आहे, पुन्हा एकाची गोऱ्या शेवकऱ्याची मक्तेदारी नाही, गावाची यात्रा आहे. इथून माग ज्या लोकांनी यात्रा चालवल्या त्याच पद्धतीने गावात एकच यात्रा होईल. उद्या जर त्यांनी जरी काय करायला गेले, पहिली बॉडी डिझॉल्व्ह होईल गावाच्या नुसार आणि ही जी बॉडी ठरली ही बॉडी राहील. ह्या बॉडीत काम करताना अध्यक्ष राहुल गोरे संयम काढला तर यम राहतो, हे पहिलं ध्यानात ठेवायचं अध्यक्ष उपाध्यक्ष नाही. आणि गाव सगळ्यांचं आहे, जरी दुश्मन जरी आला त्याला तेवढाच दोस्तासारखा त्याला न्याय द्यायचा आणि गर्व आहे. रावणाचा बी गर्व टिकला नाही, त्यामुळे कोणी गर्व करू नये. त्याची सोन्याची लंका आहे, आपल्याकडे 1 तोळा आहे, लंका टिकली नाही त्यामुळे राहणार नाही. गाव सगळ्यांचं आहे, सगळ्यांनी मिळून आनंदात 19ला यात्रा करताना मी त्यावेळी सांगितलं. भोसरी मतदारसंघातून महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांना 1 लाखाची आघाडी देण्याचं काम अजित गव्हाणे व आम्ही करू अशी ग्वाही भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी दिली. आपल्याला या परिसरामध्ये 1 लाखापेक्षा जास्त वेळ तुम्हाला देता येईल याची खात्री आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला वाटते. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीजेनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वंचितचे शिरूरमधील उमेदवार मंगलदास बांदल उपस्थित होते. यावेळी त्यांनी त्यांच्या मार्मिक भाषा शैलीत संतांच्या अभंगाचे उदाहरण देत खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली. म्हणून वरवर रंगाने एखादा भूमिका करत असेल तर त्याच्यावर भुलून जाऊ नका. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.